प्रभू येशू ख्रिस्ताच्या अमूल्य नावात आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने लाल समुद्र दुभागून इस्रायल लोकांना सुरक्षितपणे पार नेले आणि फारोच्या सैन्यांपासून त्याची सुटका केली. अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही देवाने आपल्या सामर्थ्याचा अद्भुत प्रत्यय दिला. आजच्या भागामध्ये आपण त्या महान विजयाच्या आनंदाची झलक पाहणार आहोत. देवाने केलेल्या अद्भुत कार्याबद्दल मोशे आणि इस्रायल लोक परमेश्वराची स्तुती करतात. ते गाण्याद्वारे देवाचे सामर्थ्य, त्याची विश्वासूता आणि त्याच्या तारणाची घोषणा करतात. या भागात मिर्याम आणि इतर स्त्रियाही आनंदाने देवाची स्तुती करतात. हे गीत केवळ विजयाचे गीत नाही, तर देवावरील विश्वास आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. या अध्यायातून आपण शिकणार आहोत की देव आपल्या जीवनात कार्य करतो तेव्हा त्याचे आभार मानणे आणि त्याची स्तुती करणे किती महत्त्वाचे आहे. तर चला, आजच्या वचनातून आपण स्तुती, कृतज्ञता आणि देवाच्या महानतेचा सुंदर संदेश समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 14व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 15व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. 15व्या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. इस्रायल लोकांचे तारणाचे गीत हा पहिला विषय. दुसरा विषय, प्यायला पाणी न मिळाल्याने इस्रायल लोक कुरकुर करू लागतात. प्रथम आपण इस्रायल लोकांचे तारणाचे गीत या विषयाचा थोडक्यात अभ्यास करूया. तांबड्या समुद्रातून सुखरूप पार गेल्यावर लगेचच इस्रायल लोक परमेश्वराचे स्तुतीचे गीत गाऊ लागले. यावेळेस आपण निर्गम याचा 15वा अध्याय आणि पहिली 3 वचनं वाचणार आहोत. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश म्हणजे याह माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव, स्तवनाने मी याला सुशोभित करेन. हाच माझ्या पित्याचा देव, मी याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे, याह्वे हे त्याचे नाव. आता सर्व जण मोठ्या उत्साहाने आणि मोठ्याने गात आहेत. प्रियांनो, हे तेच लोक आहेत जे काही तासांपूर्वी लाल समुद्राच्या दुसऱ्या बाजूला असताना कुरकुर करीत होते, आक्रोश करीत होते आणि म्हणत होते, आम्हाला पुन्हा मिसर देशात परत जाऊ द्या. ते आपण निर्गमाचा 14वा अध्याय आणि 11 या वचनामध्ये असंही म्हणाले होते की मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला इथे रानात मरायला आणले. करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि 11 वचनामध्ये आपल्याला सांगितले आहे, या सर्व गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या जीवनात जे काही घडले ते आपल्या शिक्षणासाठी व आपण सावधगिरी बाळगावी यासाठी पवित्र शास्त्रात नोंदवण्यात आले आहे. देव या अनुभवाचा उपयोग आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचे सत्य शिकवण्यासाठी करतो. करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये असे म्हटलेले आहे, बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. इस्रायल वंशजांनी मोशेमध्ये बाप्तिस्मा कसा घेतला? तो पाण्याने झाला असू शकत नाही, कारण त्यांनी समुद्र कोरड्या जमिनीवरून ओलांडला. त्यांच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही पडला नाही. पाण्याविषयी बोलायचेच असेल तर मिस्री लोकांकडे पहा, तेच भिजले होते. मग इस्रायल लोकांनी मेघाखाली व समुद्राखाली मोशेमध्ये बाप्तिस्मा घेतला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की त्यांची मोशेशी ओळख व एकरूपता झाली. बाप्तिस्म्याचा मुख्य अर्थ म्हणजे ओळख पटविणे किंवा एकरूप होणे. पाण्याचा बाप्तिस्मा हा एक विधी आहे आणि तो महत्त्वाचा आहे.
तो त्या खऱ्या बाप्तिस्म्याचे प्रतीक आहे, जो पवित्र आत्म्याद्वारे होतो, ज्यामुळे आपण ख्रिस्ताशी एकरूप होतो आणि ख्रिस्तामध्ये स्थापित होतो. मग प्रश्न आहे की इस्रायल लोक मोशेबरोबर कसे एकरूप झाले? समुद्राच्या एका बाजूला असताना ते कुरकुर करीत होते, परंतु समुद्र ओलांडून दुसऱ्या बाजूला पोहोचल्यावर त्यांनी मोशेचे गीत गायले. ते मोशेबरोबर एकरूप झाले होते. त्याच्याद्वारे त्यांची सुटका झाली होती. त्यामुळे त्यांनी त्याला आपला देवाने नेमलेला नेता व मुक्तिदाता म्हणून स्वीकारले. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 29वे वचन म्हणते, जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले. इस्रायल लोकांनी तांबडा समुद्र पार केला, परंतु तो त्यांच्या स्वतःच्या विश्वासामुळे नव्हता, तो मोशेच्या विश्वासाचा परिणाम होता. समुद्रावर काठी उगारून मार्ग निर्माण करणारा, लोकांना सुरक्षितपणे समुद्रातून नेणारा आणि मुक्तीचे गीत सुरू करणारा मोशेच होता. देवाचे तारण प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर इस्रायल लोक मोशेबरोबर एकरूप झाले आणि त्यांनी जणू मोशेमध्ये बाप्तिस्मा घेतला. प्रियांनो, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचा तारणारा म्हणून स्वीकारता, तेव्हा देखील हेच घडते. तोच आपल्याला या जगाच्या मिस्री गुलामगिरीतून आणि अंधकारातून बाहेर काढतो. तोच आपल्याला तांबड्या समुद्रातून पार नेतो. मुक्ती त्याची आहे, तारण त्याचे आहे आणि खंडणीद्वारे मिळवलेली सुटका देखील त्याचीच आहे. तो आपल्याला अशा स्थानी आणतो जिथे आपण त्याच्यासाठी मुक्तीचे गीत गाऊ शकतो. तेव्हा आपण त्याच्याशी जोडले जातो. आपण ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतो. करिंथकरास पहिले पत्र 12वा अध्याय आणि 13वे वचन म्हणते, कारण आपण यहुदी असू किंवा हेलेण्य असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. पवित्र आत्माच आपल्याला ख्रिस्ताशी जोडतो आणि त्याच्याबरोबर एक करतो. ख्रिस्ताशी असे एकरूप होणे ही किती अद्भुत आणि धन्य गोष्ट आहे. एक प्रिय वृद्ध ख्रिस्त स्त्री आपल्या तारणाच्या खात्रीविषयी बोलताना म्हणाली, कोणीही तुम्हाला त्याच्या हातातून काढून घेऊ शकत नाही. त्यावर कोणीतरी म्हणाले, पण कदाचित तुम्ही त्याच्या हातामधून निसटून जाल. तेव्हा ती हसून म्हणाली, अहो नाही, मी त्याच्या हातातून निसटू शकतच नाही, कारण मी स्वतः त्याच्या हाताच्या बोटांपैकी एक बोट आहे. प्रियांनो, हेच सत्य आहे. आपण ख्रिस्ताच्या देहाचे अवयव आहोत. देवाचा पवित्र आत्मा आपल्याला त्याच्याशी जोडतो. ख्रिस्तामध्ये आपल्याला प्राप्त झालेले तारण किती अद्भुत आहे. इस्रायल लोकांच्या बाबतीत जे घडले ते आपल्यासाठी एक दृष्टांत आहे. ते आपल्या तारणाचे चित्र आहे आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा देवाचा आत्मा काय करतो याचे ते सुंदर प्रतीक आहे. इस्रायल लोकांनी आपल्या देवासाठी मोशेबरोबर मुक्तीचे गीत गाण्यापूर्वी ते निराशेची गीते गात होते. परंतु रानातील दुःखाचे गीत समुद्र पार करण्यापूर्वी त्यांनी बराच वेळ मोठ्या आर्ततेने कुरकुर केली आणि पुढे रानातील प्रवासात ते पुन्हा अशीच कुरकुर करणार आहेत, कारण तेच जणू काही त्यांच्या प्रवासातील मुख्य गीत ठरणार होते. तथापि काही काळासाठी तरी त्यांनी मोठ्या उत्साहाने मुक्तीचे गीत गायले. या गीताची तुलना शास्त्रेच्या पुस्तकातील दबोरा व बाराक यांच्या गीताशी करता येईल. पवित्र शास्त्रात अनेक गीते आढळतात. दाविदाने अनेक स्तोत्रे रचली व गायली. स्तोत्रसंहितेतील त्याची गीते अतिशय महान व हृदयस्पर्शी आहेत. इर्मयाने देखील एक गीत गायले, जरी त्यात बराचसा विलापाचा सूर आढळतो. तसेच जुन्या करारातील इतर संदेष्ट्यांनीही अनेक गीते रचली आहेत. नव्या कराराची सुरुवात गीतांनी होते. वैद्य लुकाने त्यापैकी अनेक गीतांची नोंद केली आहे. अलिशिबेला मूल होणार असल्याची वार्ता तिला कळताच तिने एक गीत गायले. मरियेला जेव्हा कळले की ती प्रभू येशू ख्रिस्ताची माता होणार आहे, तेव्हा
तिनेही एक गीत गायले. ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित इतरही अनेक महान गीते होती. शेवटी प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपल्याला स्वर्गाची एक झलक दिसते, जिथे आपण देवाच्या राजासनाभोवती जमलेला एक मोठा समुदाय पाहतो आणि ते सर्वजण एक नवे गीत गात आहेत. कदाचित स्वर्गात जेव्हा विश्वासणाऱ्यांना नवे शरीर आणि नवा स्वर प्राप्त होईल, तेव्हा ते सर्वजण देवाच्या राजासनासमोर उभे राहून एक नवे गीत गातील. सध्याच्या जीवनात आपल्याला कदाचित चांगले गाता येत नसले तरी त्या दिवशी नव्या शरीरासह आणि नव्या आवाजासह आपण देवाच्या स्तुतीचे नवे गीत गाण्यास समर्थ होऊ. आज जगात शांतीविषयी इतकी चर्चा चालू असताना प्रत्येकाने मोशेचे हे गीत वाचणे हितावह ठरेल. हे गीत आपल्याला सांगते की परमेश्वर योद्धा आहे. प्रकटीकरणाच्या 19व्या अध्यायात आपण त्याला पृथ्वीवर येताना आणि सर्व अधर्माचा नाश करताना पाहतो. तोपर्यंत पृथ्वीवर खरी शांती कधीही प्रस्थापित होणार नाही. मत्तय याचा 10वा अध्याय आणि 34 या वचनामध्ये प्रभू म्हणाला, मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे. ही वचने त्याच्या पृथ्वीवरील पहिल्या आगमनासंबंधी बोलली गेली होती. परंतु जेव्हा तो दुसऱ्यांदा पृथ्वीवर येईल तेव्हा तो तलवारीद्वारे शांती प्रस्थापित करेल. पृथ्वीवरील अनितीचा पूर्णपणे नाश करण्याचा तोच एक मार्ग आहे. आता आपण पुन्हा गीताकडे येऊया. मोशेचे आणि इस्रायल लोकांचे हे गीत त्यांनी तांबडा समुद्र पार करताना अनुभवलेल्या अद्भुत घटनेचे वर्णन करते. त्यांच्या गीतात त्यांनी देवाने जे केले ते सांगितले आहे. तसेच देवाने त्यांच्यासाठी केलेल्या कार्याची कथा मांडली आहे. हा असा अनुभव होता जो ते सहजासहजी विसरणार नव्हते. परंतु या गीतामुळे तो अनुभव सतत त्यांच्या स्मरणात राहणार होता. आणि म्हणून आपण पुढे जाऊया. निर्गमनाचा 15वा अध्याय आणि 4 ते 6 ही वचने. फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत. त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. गहिऱ्या जलांनी त्यांना गडप केले आहे. ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो. येथे आपण पाहतो की इस्रायल लोक त्यांच्या सुटकेचा उत्सव साजरा करीत आहेत. त्यांच्या दृष्टीने मिसर देश व मिस्री लोक हे जग, दास्यत्व, त्यांची निराशा आणि असहाय्यता यांचे प्रतीक होते. परंतु आता त्यांची खंडणी भरून सुटका झाली आहे. हाच त्यांच्या गीताचा मोठा आशय आहे. हे लक्षात ठेवा की ते मूर्तीपूजक देशातून बाहेर पडले होते. मिस्रावर आलेली प्रत्येक पीडा ही मिसरच्या एखाद्या देवतेवर प्रहार करणारी होती. आता या सर्व अनुभवानंतर त्यांनी कोणता निष्कर्ष काढला आहे बरे? पाहूया आपण. निर्गमनाचा 15वा अध्याय आणि 11वा वचन. हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा, असं जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे? देव त्यांना स्वतःविषयी महान आणि मौल्यवान धडे शिकवित होता. पुढे जाऊया. 12वा आणि 13वा वचन. तू आपला उजवा हात उगारलास आणि पृथ्वीने त्यांना गिळून टाकले. तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे. आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस. इस्रायल लोक प्रथम खंडणी भरून सोडवले गेलेले लोक होते. त्याचप्रमाणे आजही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारण प्राप्त करणे होय. जोपर्यंत एखादी व्यक्ती येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर केलेले तारण स्वीकारून मुक्त होत नाही, तोपर्यंत देव तिच्याकडून आपल्या सेवेसाठी काहीही अपेक्षा करत नाही. देव प्रथम सुटका व तारण देतो, त्यानंतरच सेवेसाठी बोलावतो. देव असे म्हणत नाही, तुम्ही जर स्वतःला सिद्ध केले, उच्च दर्जापर्यंत पोहोचलात, आपले तोंड धुतले, तिखाऊपणे चांगुलपणाचा आव आणला, तर मी तुमचा चांगला शेजारी होण्यास तयार आहे. नाही प्रियांनो, देवाला जगाकडून काहीही नको आहे. तो हरविलेल्या जगाला एवढेच विचारतो, माझ्या
त्या पुत्राविषयी तुम्ही काय करणार आहात, जो तुमच्यासाठी मरण पावला. पुन्हा एकदा 13वे वचन आपण वाचूया. तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे. आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस. हे ऐकताना असे वाटते की जणू ते आधीच वचनदत्त देशात पोहोचले आहेत. देवाच्या दृष्टीने ते त्या देशात पोहोचलेलेच आहेत, कारण त्यांना तेथे नेण्याचा त्याचा अढळ निर्धार आहे. त्यामुळे देव जे अभिवचन देतो ते त्याच्या दृष्टीने पूर्ण झालेलेच असते. आपण पुढे जाऊया. 15वा अध्याय 18 आणि 19वा वचन. परमेश्वर युगानुयुग राज्य करील. फारोचे घोडे, रथ व स्वार समुद्रात गेले आणि परमेश्वराने समुद्राचे पाणी त्यांच्यावरून वाहवले. पण इस्रायल लोक भर समुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले, म्हणून त्यांनी वरील गीत गायले. आता आपली ओळख एका स्त्रीशी पुन्हा करून दिली जाते, जिच्याविषयी आपण मोशेच्या जन्मापासून जास्त काही ऐकलेले नव्हते. ती म्हणजे मोशे व अहरोन यांची बहीण मिरियाम. वाचूया आपण 20व आणि 21व वचन. मग अहरोनाची बहीण मिरियाम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्या मागून नाचत चालल्या. आणि मिरियामेने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले. परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. देवाने दिलेल्या मुक्तीबद्दल त्याची स्तुती व उपकारस्तुती करणाऱ्या या गीताचा हा समारोप आहे. आता आपण पाण्याच्या कमतरतेमुळे इस्रायल लोकांची कुरकूर हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. लाल समुद्र पार केल्यानंतर इस्रायल लोकांनी मोशेचे गीत गात परमेश्वराची स्तुती केली. खंडणी भरून मुक्त झाल्यानंतर त्यांचे पुढील जीवन सर्व संकटापासून मुक्त, आनंदी आणि सुखमय असेल. त्यांच्या मार्गात कोणते अडथळे किंवा दुःख राहणार नाही, अशी अपेक्षा वाटू शकली असती. मात्र वास्तवात त्यांच्या प्रवासात अजूनही अनेक आव्हाने येणार होती. परंतु त्यांनी रानात 3 दिवसांचा प्रवास केला आणि मग त्यांच्याबरोबर काय घडले? त्यांना तहान लागली. वाचूया आपण ते वचन 22व. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले. त्या रानातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना. मिसर हा विपुलतेचा देश होता आणि तेथे पाण्याची काहीच कमतरता नव्हती. परंतु अचानक इस्रायल लोकांनी तांबडा समुद्र ओलांडला आणि स्वतःला पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत आणले. आता पाणी सहज उपलब्ध नव्हते. मिसरची जलकुंडे मागे राहिली होती आणि त्यांनी अद्याप जीवनाच्या पाण्याचे झरे शोधले नव्हते. पहा, प्रत्येक नवा जन्म झालेल्या देवाच्या लेकराला असाच अनुभव येतो. तारण प्राप्त झाल्यानंतर विश्वासणाऱ्याला असे आढळते की मिसरची जलकुंडे म्हणजे जगातील सुख समाधानाचे स्रोत आणि आकर्षणे आता त्याला मुळीच तृप्त करू शकत नाहीत. त्यानंतर आत्म्याची तहान लागण्याचा एक काळ येतो. याच काळाविषयी प्रेषित पौल फिलिप्पीकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 7 या वचनामध्ये म्हणतो, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. यानंतर प्रेषित पौल आपल्या अंतःकरणातील तीव्र तहान आणि उत्कट तळमळ व्यक्त करतो. तो फिलिप्पीकरास पत्राचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये म्हणतो, हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. हाच खंडणी भरून मुक्त झालेल्या देवाच्या लेकराचा अनुभव आहे. एका विश्वासणाऱ्याच्या जीवनात असा एक काळ आला जेव्हा देवाने त्याला स्पष्टपणे आपल्या सेवेसाठी पाचारण केले. त्याने ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाची शांती अनुभवली होती आणि सेवा कार्यासाठी तयारी करण्याची त्याची इच्छा होती. तथापि त्यावेळी तो एका बँकेत नोकरी करीत होता आणि जगिक गोष्टीमध्ये रमणाऱ्या मित्रमंडळींच्या सहवासात वावरत होता. त्याला वाटत होते की तो आनंदी जीवन जगत आहे. तो अशा सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी होता जे विश्वासणाऱ्याच्या जीवनाला शोभणारे नव्हते. त्याने जरी आपले जीवन प्रभूला समर्पित केले होते तरीही
जुन्या जीवन पद्धतीपासून त्वरित दूर जाण्याऐवजी हळूहळू संबंध तोडण्याचा त्याने विचार केला. एकदा तो अशाच एका मनोरंजनाच्या कार्यक्रमाला गेला. त्यात सहभाग घेण्याचा त्याचा विचार नव्हता, परंतु केवळ उपस्थित राहून मित्रांशी संवाद साधण्याचा त्याचा हेतू होता. त्या संध्याकाळी त्याला अनेक वेळा मद्यपान करण्याचा आग्रह करण्यात आला, परंतु त्याने प्रत्येक वेळी नकार दिला. तेथे त्याची भेट त्याच्याबरोबर काम करणाऱ्या एका व्यक्तीशी झाली. काही कारणांमुळे त्या व्यक्तीच्या मनात त्याच्याविषयी कटुता होती. त्याने संधी साधून त्याला कठोर शब्दात सुनावले आणि प्रश्न केला की प्रभूची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तीने अशा ठिकाणी उपस्थित असणे योग्य आहे काय? त्या शब्दांनी त्याच्या अंतःकरणाला स्पर्श केला. त्याला जाणवले की या टीकेत काही सत्य आहे. मग तो तेथून निघून गेला. बाहेर पडताना त्याच्या मनात पुन्हा मागे वळून जुन्या सहवासात परत जाण्याचा मोह निर्माण झाला, परंतु देवाच्या कृपेने तो त्या मोहाला बळी पडला नाही. हा अनुभव आपल्याला दाखवितो की तारणानंतर विश्वासणाऱ्याच्या जीवनात जग आणि ख्रिस्त यांच्यातील संघर्ष अनेकदा तीव्र होतो. परंतु जेव्हा मनुष्य देवाच्या वाणीला प्रतिसाद देतो आणि जुन्या जीवनापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो, तेव्हा प्रभू त्याला आपल्या मार्गात स्थिर ठेवण्यास समर्थ असतो. तारण झाल्यानंतर रानातील त्या प्रवासाचा अनुभव प्रत्येक विश्वासणाऱ्याला येत असतो. त्या मार्गावर आत्म्याला तहान लागते, परंतु मिसरची जलकुंडे आता त्याला मुळीच तृप्त करू शकत नाहीत. मग तो जीवनाच्या पाण्याचा शोध घेऊ लागतो, परंतु ते कोठे मिळेल हे त्याला अद्याप पूर्णपणे समजलेले नसते. त्या दिवसांमध्ये त्याला पवित्र शास्त्राविषयी फारच थोडे ज्ञान असते आणि त्यातील पुस्तकांमध्ये किंवा वचनांमध्ये मार्ग शोधणेही त्याला जमत नसते. परंतु लवकरच त्याला योहानाचे शुभवर्तमान 7 अध्याय 37 मधील हे वचन सापडते. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. प्रियांनो, ख्रिस्ताकडे येणे आणि त्याच्यामध्ये आत्म्याची तहान भागवणे हा किती अद्भुत अनुभव होता. तहान लागणे आणि पाणी न मिळणे हा इस्रायल लोकांचा पहिला अनुभव होता. आता त्यांना दुसरा अनुभव येणार होता आणि तो पहिल्यापेक्षा फारसा चांगला नव्हता, परंतु याकडे आपण पुढील कार्यक्रमात पाहणार आहोत. तोपर्यंत देवाच्या कृपेचा आणि आपल्या जीवनासाठी असलेल्या योजनांचा विचार करा. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की तू आम्हाला कधी सोडत नाहीस, तू आम्हाला कधी टाकत नाहीस. वेळोवेळी तुझं सहाय्य, तुझं मार्गदर्शन तू आम्हाला करत असतोस. यासाठी की प्रभूजी आम्ही हे लक्षात ठेवावं की तू आम्हाला खंडून विकत घेतलेलं आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी आता आम्ही आमच्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने चालणारे, तुझ्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक पाऊल उचलणारे तुझी प्रिय लेकरं व्हावीत. होय बापा, या गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास, आमच्या अंतःकरणावरती ठसवल्यास, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची प्रीती आपणाबरोबर सदैव असो.
चरात भरले. मी हा जगात राहता करीन सावने व प्राण अंती सोडिता अनंत गायने. येशू चरात भरले गुण्याचे कुंड जा. हे पापी त्यात घातले हे होती शूर. प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देवाने आपल्या लोकांना मोठा विजय दिल्यानंतर त्यांनी त्याची स्तुती केली आणि त्याचे आभार मानले. मोशेचे गीत आपल्याला शिकवते की जेव्हा देव आपल्या जीवनात कार्य करतो तेव्हा आपण त्याची महिमा केली पाहिजे. अनेकदा आपण देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करतो, पण उत्तर मिळाल्यानंतर त्याचे आभार मानायला विसरतो. या अध्यायातून आपण समजतो की स्तुती हे केवळ गाणे नसून ती देवाच्या चांगुलपणाची आणि विश्वासूपणाची कबुली आहे. आज आपल्या जीवनातही देवाने अनेक आशीर्वाद दिले आहेत. कदाचित काही संकटातून त्याने आपले रक्षण केले असेल, काही प्रार्थनेची उत्तरे दिली असतील किंवा कठीण काळात आपल्याला धीर दिला असेल. त्या सर्व गोष्टींसाठी आपण त्याचे मनापासून आभार मानूया. पुढील भागात आपण पाहणार आहोत की विजयाच्या आनंदानंतर इस्रायल लोकांना वाळवंटातील नवीन आव्हानांचा सामना कसा करावा लागतो आणि देव त्यांची काळजी कशी घेतो. परमेश्वर आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि आत्मिक सामर्थ्य भरून टाको. त्याची कृपा आपल्या कुटुंबावर राहो आणि त्याची शांती आपल्या हृदयाचे रक्षण करो. पुढील भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. इस्रायल लोकांना रात्रीच्या वेळी प्रकाश अग्निस्तंभाद्वारे प्राप्त होत असे. आजचा प्रश्न, कोणत्या लोकांना खंडणी भरून सोडवले गेले? ए. मिस्री, बी. इस्रायल, सी. पलिष्टी, डी. इश्माएली. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.